नमस्कार आंबाप्रेमी. तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आंब्याचा सीझन हा खूप जोरावर चालू आहे. खूप मोठी मागणी आहे आंब्याला. आत्ताच हापूस आणि पायरीचा सीझन चालू आहे. तर आता चालू होतो केशर आंब्याचा सीझन. तर मित्रांनो, केशर आंबा ओळखायचा कसा? तर मी तुम्हाला सांगतो. हा जो आंबा आहे हा केशर आंबा आहे माझ्या हातामध्ये. आणि जर तुम्ही बघितलं तर हा आंबा थोडा उबट असतो. उबट म्हणजे ह्याची जी रचना राहते ही पूर्णपणे अशी उभी राहते. हापूस आंबा कसा गोल असा गोल गमोड असतो, असा टुम असतो तो, तसा नसतो हा. ह्याची आकार हा उभट असतो, उभ्या प्रकारचा असतो. आणि थोडासा इथं ह्या ठिकाणी थोडासा कर्व असतो, ह्याला आपल्या चंद्रासारखा हा असा कर्व असतो. त्यामुळे हा आंबा लगेच ओळखता येतो. आणि पिवळसर केशरी हा रंग राहतो ह्या आंब्याचा, म्हणून याला केशर आंबा म्हणलं जातं. आणि जेव्हा आपण ह्या आंब्याचा काप घेऊ तेव्हा आतला गाभा हा पूर्णपणे केशरी राहतो आणि थोडंफार फायबर त्याच्यामध्ये राहतं. जसं हापूसला आणि पायरीला काही फायबर नसतं, तसं ह्याच्यामध्ये थोडंसं फायबर राहतं या आंब्यामध्ये. कोणताही आंबा काय केशर थोडंसं नॉर्मली राहतं. आणि अप्रतिम गोड हा असा आंबा राहतो. हापूस आणि पायरीनंतर कोणता आंबा मानला जातो तर हा केशर आंबा मानला जातो. तर ह्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता घेतलं जातं, पण ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आणि जास्त करून लोक कल्टर वगैरे जास्त त्या वापरतात, कारण तो वेळेच्या आधी परिपक्व व्हावा आणि खाण्यासाठी योग्य व्हावा. तर हा आपण तसं नाही करत. आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हाच तो पिकेल, तेव्हाच त्याची चव ओरिजिनल चव आपल्याला कळते. तर आणि ह्याच्यावरती जे व्हाईट स्पॉट असतात ते स्पॉट आपल्याला दिसतात. आता ह्याच्यामध्ये असे हे स्पॉट राहते ज्यामध्ये. आणि हा आंबा उबट राहतो आणि थोडा चंद्राकार राहतो थोडासा तोंडाला. तर असा आपण ह्याला ओळखू शकतो. धन्यवाद.